तुम्ही अनेक तीर्थ सांगितली, पण आम्हाला सर्वोत्तम तीर्थ पाहिजे. आणि तुम्ही अनेक देवताचं वर्णन जरी केलेलं असलं तरी आम्हाला सर्वोत्तम देवता पाहिजे, आणि ते सगळंच्या सगळं एकाधिकरणात असलं पाहिजे. सगळं एका ठिकाणी असावं असं क्षेत्र आम्हाला सांगा म्हणल्यावर स्कंदाने त्यांना भगवान शंकराच्या दर्शनाला नेलं. तेव्हा पार्वतीने सुद्धा हाच प्रश्न विचारलेला होता. म्हणून भगवान शंकराने या सर्वांना बसवलं आणि पंढरी क्षेत्राच्या संबंधाने ते बोलायला लागले. एकाच ठिकाणी सर्वोत्तम तीर्थ, एकाच ठिकाणी सर्वोत्तम क्षेत्र, आणि एकाच ठिकाणी त्या स्थानामध्ये सर्वोत्तम देवता असं दुसरं तिसरं स्थान कोणतं नसून पुंडलिकाचं हे क्षेत्र आहे. पुंडलिकाची ही भूमी आहे. या भूमीमध्ये सगळंच्या सगळं आपल्याला पाहायला सापडतं असं सांगितलं आहे. इथं परमात्मा आले, पुंडलिकाच्या सेवेवर लुब्ध होऊन आले. पुंडलिकानं देवाची सेवा केली, पण ते देवाची सेवा करण्याकरता माता पिता हे माध्यम स्वीकारलं होतं. आपण देवाची सेवा करण्याकरता आपल्या समोरची प्रतिमा, शालग्राम, लिंग हे काहीतरी जसं माध्यम स्वीकारतो, त्या पद्धतीनं पुंडलिकाच्या समोरचं माध्यम जे होतं ते माता पिता होतं. आणि त्या पूजा स्थानात समर्पण करण्याचा पूजेचा जो वेगळा वेगळा प्रकार असतो, त्या पद्धतीनं माता पिता हे स्थान पूजेचं स्वीकारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मायबापाची जशी सेवा करायला पाहिजे तशा पद्धतीची उत्तम सेवा करून पुंडलिकानं परमात्म्याची आराधना केली. त्याला दर्शन देण्याकरता गोकुळातून परमात्मा आले असं आपण चिंतन ऐकलं. आता गोकुळातून येत असताना देवाचा सगळा परिवार जो आला होता, तो सगळा परिवार देवाने आपल्यासोबत आणलेला कुठं कुठं ठेवला काय नाही या संबंधातले चिंतन आपण पंढरी महात्म्यातूनही, पांडुरंग महात्म्यातूनही पाहिलं. नाथ महाराजासारख्या साधू पुरुषाच्या अभंगाचा आहे त्या संदर्भात आपण थोडासा विचार केला. अशा पद्धतीनं पंढरीनाथ पंढरपूरला आले. परमात्म्याच्या या क्षेत्राचा महिमा वाढला. या क्षेत्राच्या संबंधानं वर्णन करत असताना मग क्षेत्राचा विस्तार सांगितला. या क्षेत्राचा अन्य क्षेत्राच्या पेक्षा मोठा महिमा कसा आहे याचा विचार भगवान शंकर बोलले. नंतर मग या क्षेत्राच्या संबंधानं अनुसरणाचा विचार करत असताना यात्रा, वास, तदधिकरणक, स्नानदानादी पुण्याचरण आणि निधन असं मिळून सगळ्याच्या सगळं तीर्थाचं अनुसरण होतं असा जो विचार आहे, त्याच्यात पंढरीची यात्रा करणं हे पुण्यवानालाच घडतं. जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्याचे पंढरीचे असं वर्णन संतांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं यात्रा घडणं हे महत्त्वाचं. यात्रेच्या नंतर पंढरीमध्ये वस्ती घडणं, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ, अशी जी वर्णनं संत महात्म्यांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. त्या वर्णनाला धरून या ठिकाणी मूळ प्रमाण असं पाहायला सापडतं. एक रात्र सुद्धा पंढरीचा वास ज्याला घडला अशा मनुष्याला सायुज्य मोक्षाची योग्यता येते असा या क्षेत्राचा महिमा आहे. मग या ठिकाणी काही दानं करायला सांगितलेली आहे. अल्पस्वल्प प्रमाणात केलेलं दानसुद्धा पंढरीतलं आपल्याला कल्याण कसं देतं याचा विचार सांगितला. पंढरीनाथाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर देवाच्या मुखमंडलाच्या ठिकाणी क्षणभर आपली दृष्टी स्थिर झाली. चुकून ते देवाच्या मुखमंडलावर गेली आणि त्या मुखमंडलाच्या ठिकाणी जर आपली दृष्टी स्थिर झाली तर आपल्याला प्राप्त होणारं फल एवढं मोठं आहे की त्याच्या योगानं सगळे देव आपल्या पाया पडायला येतात. ही योग्यता येते असं आपल्याला लाभ सांगितला बरं का. मग क्षेत्रपालाचा महिमा सांगितला. मग द्वारस्थ देवताच्या संबंधानं थोडासा विचार सांगितला. नारदाचं चिंतन सांगितलं, वेणुनादाचं चिंतन सांगितलं, विष्णुपराचं चिंतन आपण काल थोडंसं पाहिलं. अशा पद्धतीनं पंढरी नावाचं हे क्षेत्र सिद्ध झाल्याच्या नंतर या ठिकाणी परमात्मा 3 रूपानं राहतो असं सांगितलं. क्षेत्र रूपानं, तीर्थ रूपानं आणि मूर्तीच्या रूपानं. म्हणून तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल वगैरे वगैरे नामदेवरायासारखे संत महात्मे वर्णन करतात. हे क्षेत्रही विठ्ठल स्वरूप आहे. कसं बघा, शास्त्रात असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. ज्या देवाचं भूमीवर ज्या ठिकाणी अवतरण व्हायचं आहे त्या देवाचा तो लोक अगोदर त्या भूमीमध्ये येऊन राहत असतो. अशा पद्धतीचं चिंतन आहे. काशीला समजा भगवान शंकराचं आगमन व्हायचं, काशीला शंकराचं आगमन व्हायचं म्हणल्याच्या नंतर शंकर कैलासाच्या शिवाय राहत नाहीत हा नियम आहे. मग कैलासाच्या शिवाय जर शंकर राहत नाहीत हा नियम असेल तर ज्या काशीच्या भूमीमध्ये भगवान शंकराचं अवतरण होणार आहे त्या काशीच्या भूमीमध्ये अगोदर कैलासाचं आगमन व्हावं लागतं. देवाच्या अवताराच्या आधी देवाच्या लोकाचा अवतार असतो. देवाच्या अवताराच्या आधी देवाच्या तीर्थाचा अवतार असतो. म्हणून गंगा तिथे यावी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कैलासाचं अवतरण व्हावं. कारण तीर्थ रूपात असलेला सुद्धा तो देवच आहे.
हा भूमीच्या रूपात असलेला सुद्धा तोच देव आहे आणि मूर्तीच्या रूपामध्ये प्रगट होणारा सुद्धा तोच देव असतो, अशा पद्धतीचा विचार आपल्याला सांगितला. म्हणजे चंद्रभागा ही पांडुरंग, पंढरीची भूमी ही पांडुरंग, विटेवर उभा असलेला पांडुरंग ही पांडुरंग, अशी 3 रूपं जी देवाची या ठिकाणी असतात ना, म्हणजे पांडुरंगाच्या रूपात भगवान महाविष्णूचं या ठिकाणी आगमन ठरल्याच्या नंतर अगोदर या भूमीमध्ये वैकुंठाला यावं लागतं. कारण भगवान महाविष्णू म्हटलं की ते वैकुंठाच्या शिवाय राहतच नाही. वैकुंठाच्या शिवाय राहायची त्यांना सवय नसल्यामुळं या भूमी पुंडलिकाच्या करता जर देवाला यायचं असेल तर वैकुंठ लोक विचार करतो, अरे माझ्याशिवाय देव राहणार कसे, त्याच्यासाठी म्हणून तिथं आपल्याला गेलं पाहिजे याचा विचार करून म्हणून भूवैकुंठ पंढरपूर. ऐके, पंढरपूरचं वर्णन करत असताना सगळ्या संत महात्म्यांनी या पंढरीचं वर्णन काय केलं, वैकुंठ नाही हे भूवैकुंठ आहे. एका अक्षरानं आगळं असलेलं अशा पद्धतीचं हे भूवैकुंठ आहे. अशा पद्धतीचे वर्णन संत महात्म्यांनी या पंढरीच्या संबंधात केले. म्हणजे पंढरी हे क्षेत्र वैकुंठ स्वरूप आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलेला आहे बरं का. त्याचं कारण काय, वैकुंठाच्या शिवाय देव राहत नाही. वैकुंठाचं आगमन या ठिकाणी म्हणजे तीर्थाच्या रूपानं जे ह्याच्याबद्दल अशी वर्णन आपल्याला शास्त्रात पाहायला सापडतात. देवाचा पार्थिव अवतार, देवाचा जलीय अवतार आणि देवाचा आध्यात्मिक अवतार, अशी 3 पद्धतीची रूपं देवाची सांगितलेली पाहायला सापडतात बरं का. पंढरी म्हणजे देवाचा पार्थिव अवतार, चंद्रभागा म्हणजे देवाचा जलीय अवतार आणि विटेवर उभा असलेला परमात्मा पंढरीनाथ म्हणजे देवाची जी मूर्ती आहे तो देवाचा आध्यात्मिक अवतार. अशा पद्धतीचं देवाच्या संबंधानं चिंतन केलं जातं बरं का. अशा सगळ्या रूपात परमात्मा या ठिकाणी नांदतो. मग ज्या ज्या रूपात आपला आराध्य देव नांदत असेल त्याच्या त्याच्या रूपामध्ये त्याची सेवा आपल्याला करणं कर्तव्य की नाही आपलं. म्हणून जलीय रूपात असलेला चंद्रभागेच्या रूपातला परमात्मा पंढरीनाथ त्याचीही सेवा केली पाहिजे. पार्थिव अवताराच्या रूपात पंढरीच्या रूपात असणाऱ्या या भूमीच्या रूपात असलेला परमात्मा याचीही सेवा आपल्याला घडली पाहिजे, याच्याविषयी आदर आस्था व्यक्त झाली पाहिजे. आणि विटेवर उभा असलेला इष्टिकाधिष्ठित असलेला पुंडलिकाने दिलेल्या आसनावर विराजमान असलेला याच ठिकाणी मी राहणार आहे याची सूचना देण्याकरता पाय जोडून उभा असलेला हा जो परमात्मा पंढरीनाथ आहे या आध्यात्मिक रूपाची सुद्धा आपल्याला सेवा घडली पाहिजे. ती कशी कशी करायची असते, ऋतुभेदानं देवाची सेवा कशी करतात. देवाच्या समोरचा भोवतालचा 25 हाताचा अर्चभाग जो म्हणून सांगितला त्या अर्चभागामध्ये सुद्धा आपण देवाची सेवा कशी केली पाहिजे याचा विचार आपण काल थोडासा ऐकला. पद्मतीर्थाचं महत्त्व ऐकलं, कुंडल तीर्थाचं महत्त्व ऐकलं. या सर्व स्थानामध्ये कोट्यवधी गोपिका येऊन राहिलेल्या आहेत आणि त्या नित्य नियमानं देवाला निरांजन करीत असतात, औक्षमन करत असतात. अशा पद्धतीची त्यांची वर्णनं आणि मग मुक्तकेशीचाही इतिहास आपण ऐकला. आणि एवढं सगळं सांगून झाल्याच्या नंतर पश्चात भैमी समायाता ममांग निसृता शुभा. माझ्या भगवान शंकर बोलायला लागले, नारदा माझ्या अंगापासून निर्माण झालेली ही भीमा ही या ठिकाणी आली अशा पद्धतीचं वर्णन केलंय बरं का. आता ही भीमा आली म्हणजे हिला भीमा का म्हणतात, भीम म्हणजे भगवान शंकर, भगवान शंकराच्या शरीरापासून हिचा प्रादुर्भाव झाला म्हणून हिला भीमा म्हणतात. जशी गंगा भगवान महाविष्णूच्या चरणापासून आली की नाही त्याप्रमाणे ह्या भीमेचं जर चिंतन आपण करायला लागलो तरी भगवान शंकराच्या, भीमदेव म्हणजे शंकर, या शंकरांच्या शरीरापासून भीमेचा प्रादुर्भाव झाला. आता ही भीमा शंकरापासून कशी निर्माण झाली, कधी निर्माण झाली त्या संबंधानं कथा आहे. तो त्रिपुरासुर जो होता 3 पुराच्या रूपाने राहणारा तो त्रिपुरासुर, त्या त्रिपुरासुराच्या नाशाकरता सगळ्या देवांनी भगवान शंकराला प्रार्थना केली की देवा या त्रिपुरासुराचा नाश आम्हाला करता येत नाही. ब्रह्मदेव म्हणायला लागले मी याला मारू शकत नाही, भगवान महाविष्णू म्हणायला लागले मी याला मारू शकत नाही, याच्या नाशाकरता काहीतरी विशेष योजना करावी लागणार आहे. ते सगळ्यांनी सांगितलं की शंकर ही योजना तुमच्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे म्हणे. शंकराने त्याच्या नाशाकरता म्हणून योजना करायची ठरवली. योजना काय करायची, त्याला वरदान असं होतं की बाबा त्याचा नाश जर करायचा झाला त्या त्रिपुरासुराच्या नाशाकरता म्हणून असं सांगितलं जातं की ही जी त्या त्रिपुरासुरानं निर्माण केलेली 3 पुरं होती बरं का, एक चांदीचं पूर, एक तांब्याचं पूर नगर आणि एक लोखंडाचं नगर, आणि अंतरिक्षामध्ये ती 3ही नगर अशी फिरती होती जसे ग्रह फिरत राहतात ना त्या पद्धतीनं या त्रिपुरासुरानं निर्माण केलेली ही 3 नगरं, एक चांदीचं, एक तांब्याचं आणि एक लोखंडाचं अशा पद्धतीचं नगर होतं. त्रिपुर म्हणजे 3 पुरच होती त्याच्याकडं, 3 पुरं. आणि त्या 3 पुरामध्ये आपल्या सगळ्याच्या सगळ्या राक्षसांना त्यानं व्यवस्थित रीतीनं ठेवलेलं होतं.
त्याची किती एकाग्रता आहे पण. बस बस चला जाऊ. असं दे. तर त्या 3 पुरामध्ये त्यानं आपल्या सगळ्या सहकार्यांना ठेवलेलं होतं आणि वरदान असं प्राप्त करून घेतलेलं होतं की दुपारच्या अभिजित मुहूर्ताच्या वेळेला, बरं का, ज्याला रोहिणी मुहूर्त म्हणतात, अभिजित मुहूर्त म्हणतात, तो एकच मुहूर्त आहे बरं का. त्या एका मुहूर्ताच्या वेळेला रोहिणीचे जळ वगैरे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं की नाही, तो रोहिणी मुहूर्त दुपारच्या वेळेला येणारा त्यालाच अभिजित म्हणतात. त्या अभिजित मुहूर्ताच्या वेळेला ही 3 पुरं एका रेषेत येतात आणि एका रेषेत येतात अशी त्यांनी योजनाच केलेली होती. ती सतत फिरत राहतात आणि फिरत राहणारी 3 पुरं अभिजित मुहूर्तामध्ये फक्त एक क्षण एका रेषेत येतात आणि एका रेषेत आलेल्या या 3 पुरांचा एका बाणाने एकदम छेद जर करता आला, एवढा आवेश एखाद्याने जर धारण केला आणि त्या 3 पुराचा एका बाणाने नाश केला एका क्षणात, ती एका क्षणापुरतीच एका रेषेमध्ये असणार आहे. तो क्षण ओलांडला की त्यांची पुन्हा फिरता फिरता पुन्हा विषमगती होणार आहे. विषमगती झाल्याच्या नंतर त्यांना एका बाणानं मारणं शक्य होत नाही, त्यांचा छेद करणं शक्य होत नाही. तेव्हा एका क्षणामध्ये या 3ही पुरांचा एका बाणाने ज्या देवाला छेद करणं जमलं त्याच्या हातून या त्रिपुराचा नाश असं ठरलेलं होतं. त्याच्यामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झालेला, त्याच्याकडून कोणालाही त्याला कोणाचीच भीती वाटेना अशी अवस्था झाल्याच्या नंतर सगळे देव भगवान शंकराकडे गेले आणि शंकराला विनंती करायला लागले, देवा या त्रिपुरासुराला मारायचं, याच्याकरता काहीतरी योजना तुम्हाला केली पाहिजे. देवाने सांगितलं ठीक आहे, मला थोडंसं चिंतन करू द्या, मला योजना आखू द्या, त्या योजनेमध्ये तुम्ही कशा कशा पद्धतीची मदत करायची याच्याबद्दलचा विचार करू द्या, तो तुम्हाला सांगू द्या आणि तुम्हाला तो विचार सांगितल्याच्या नंतर तुम्ही सर्वांनी मिळून मला मदत करावी, मग एका क्षणामध्ये त्रिपुरासुराचा नाश करणं मला जमणार आहे. भगवान शंकराने सांगितलं ठीक आहे म्हणे. सगळे देव म्हणायला लागले, देवा तुम्ही जशी आज्ञा कराल तशा पद्धतीनं मी तुम्हाला मदत करू. परमात्म्याने सांगितलं या त्रिपुरासुराला मारायचे ना, हो मग मला एक उत्तम रथ पाहिजे. रथ पाहिजे, साधा रथ कोणता चालत नाही म्हणे, भूमीनंच माझा रथ व्हावं. ठीक आहे, भूमीला सगळ्या देवांनी विनंती केली म्हणे तुझा रथ करायचा, तुला घेऊन धावायचं, तुझ्यामध्ये आरूढ होऊन धावायचं असं भगवान शंकर सांगताय. तो रथ व्हायला भूमीला सांगितलं मी रथ व्हायला तयार आहे. ठीक आहे, त्या रथाला असलेली जी चाकं आहे त्या चाकामध्ये सूर्यचंद्राने विराजमान व्हावं. भूमी रूपीचा रथाला सूर्य आणि चंद्राची चाकं असावी. त्यांनी सांगितलं, सूर्यचंद्राला विनंती केली सगळ्या देवाने. ते म्हणायला लागले काही हरकत नाही, आम्ही यायला तयार आहोत म्हणे, आम्ही येऊ तिथं, आम्ही तिथं यायला तयार आहोत. ठीक आहे, मग आता बाण कोणी व्हायचं? बाण त्याच्या तो रथामध्ये आरूढ झाल्याच्या नंतर का हा ते गुणैर वेदादिभिर युतहा, वेदाधिकांनी युक्त असलेले तर्क म्हणजे न्यायशास्त्र वगैरे सगळीच्या सगळी शास्त्र, त्या तर्कांनी काय व्हायचं? बाण व्हायचं म्हणे. भगवान शंकरांनी सांगितलं अशा पद्धतीची विनंती करा. सगळ्या देवांना सांगितलं, त्या तर्काला त्या वेदाधिकांना बाण व्हायला सांगा. व्हायचं ठरलं. मग यांनी बाण व्हायचं ठरल्याच्या नंतर मग त्याने सांगितलं रथ झाला, रथाला चाकं आली, त्या चाकाला आऱ्या असतात की नाही, मग त्या आऱ्यामध्ये कोणी बसायचं? दक्षिणायन उत्तरायणाने त्या आऱ्यामध्ये जाऊन बसायचं म्हणे, आऱ्याच्या स्थानी काम करायचं. ठीक आहे, तेही ठरलं. नाही, दक्षिणायन उत्तरायण ते हे गड्डे झाले, त्याला काय म्हणतात? आख म्हणतो ना आपण त्याला. ते गड्डे झाले, ते गड्डे झाल्याच्या नंतर त्या गड्ड्यामध्ये आऱ्या पाहिजेत ना. आता ते पुठ्ठे म्हणतात, त्या पुठ्ठे वेगळे, आऱ्या वेगळ्या. पुठ्ठा म्हणजे तो गोलाचा कुरीती जो भाग असतो त्याला पुठ्ठे म्हणतात. आणि त्या पुठ्ठ्याच्या मध्ये बसवलेले ज्या आऱ्या असतात त्या आऱ्याच्या रूपाने कोणी राहायचं? दिवस रात्र, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, हे सगळे आऱ्या झाले. अशा पद्धतीचा तो रथ सिद्ध झाल्याच्या नंतर आता त्या रथात आरूढ होणाऱ्या महात्म्याला त्याच्या वैभवाकरता आणि त्याच्या आतपापासून म्हणजे उन्हापासून त्याचं रक्षण होण्याकरता एक छत्र लागत असतं. ते छत्र कोणी व्हायचं? भगवान शंकर म्हणायला लागले सगळ्या नक्षत्रांना माझ्या छत्रात येऊन बसा म्हणून. सगळ्या देवांनी त्या नक्षत्रांना विनंती केली, ते नक्षत्र छत्र झाली. त्याच्यानंतर मग भगवान शंकर युद्धाकरता सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांनी हातामध्ये धनुष्य घ्यायचं. आता युद्धाला जायचंय ना, धनुष्य पाहिजे ना हातात, बाणानं मारायचंय ना त्याला. एका क्षणामध्ये त्या 3 पुरांचा भेद होईल अशा पद्धतीचा असा आवेशात बाण सोडायचा आहे. तो बाण सोडण्याकरता जे धनुष्य लागतं, शंकरांनी सांगितलं कोणाला धनुष्य व्हायला सांगू आता?
थोडा विचार केला आणि भगवान शंकर म्हणायला लागले, दुसरा कोणी धनुष्य होण्याच्या योग्यतेचा नाही, माझा अवतार असलेला रुद्र, त्यालाच मी धनुष्य करतो. रुद्राला धनुष्य केलं. धनुष्य केल्याच्या नंतर मग ते बाण घेतले. त्या बाणाच्या अग्रभागावर कोणी बसायचं याचा विचार जेव्हा आला तेव्हा भगवान महाविष्णूला सांगितलं, देवा तुमच्याशिवाय त्याला एकदम माराय करता, त्याच्या नरड्याचा घोट घेण्याकरता कोणी समर्थ ठरणार नाही. मग काय करा, माझ्या बाणात बसा, बाणाच्या अग्रावर तुम्ही विराजमान व्हा असं सांगितल्याच्या नंतर भगवान महाविष्णू बाणाच्या अग्रभागात विराजमान झाले. हे सगळं झालं, हे सगळं सिद्ध झालं. काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वर्णन आहे. धर्माचा रथ केला, ज्ञानाचा सारथी केला, वैराग्याचा ध्वज घेतला, वृद्धी म्हणजे लौकिक वैभवाचे घोडे घेतले, तपाचं धनुष्य केलं, विद्येचं वर्म म्हणजे कवच धारण केलं भगवान शंकरांनी, क्रियेचे बाण केले. आणि हे सगळं घेऊन एका अभिजित मुहूर्तावर अनुसंधान करून बरोबर बाण सोडायचा आणि त्या बाणाच्या अग्रभागावर विराजमान असलेल्या भगवान महाविष्णूंनी या त्रिपुराचा भेद करायचा असं ठरलेलं होतं. आणि ते सगळं करताना ही सगळी सामग्री सिद्ध होऊन रथारूढ होऊन भगवान शंकरांनी तो बाण सोडण्याच्या निमित्तानं आणि एका क्षणामध्ये तीनही पुरांचा भेद झाला पाहिजे एवढा आवेश भगवंतांनी धारण केला. आणि त्या आवेशात देवाला तो बाण सोडत असताना जो काही घाम आला, त्या घामातून जी नदी निर्माण झाली ती भीमा. म्हणजे चंद्रभागेचं स्नान केलं की असा आवेश आला पाहिजे आपल्याला, असं आवेशातून ती निर्माण झाली ना, आवेशातून तिचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशी भीम म्हणजे भगवान शंकर, त्यांच्या शरीरापासून तिचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे ती भीमा. अजून एक कारण आहे बरं का, भीमेचं महत्त्व दोन कारणानं सांगितलं. एक, भगवंतांनी धारण केलेल्या आवेशातून हिचा अवतार झाला. सर्वांग संस्थिता भीमा भगवान शंकराच्या सर्व अंगावरती असते, कारण घाम सगळ्या अंगाला येतो. या घामाच्या रूपानं ती भगवान शंकरापासून अशी अवतरित झाली, म्हणजे भूमीवर आली आणि प्रवाहाच्या रूपानं व्हायला लागली. पुढं काय झालं, भगवान शंकराने तो बाण मारला, त्रिपुराचा नाश झाला. त्रिपुरासुराचा नाश झाल्याच्या नंतर सगळ्या देवांना आनंद झाला. सगळे देव भगवान शंकराच्या भोवताली जमा झाले, भगवान शंकराचं स्तवन करायला लागले, भगवान शंकराला नमस्कार करायला लागले. पण देवाची अवस्था पाहिली तर तो आवेश काही शांत होतच नव्हता, चालूच होता अजून. आता कोणाला अजून मारतील, हे कोण मारायसारखा दुसरा समोर नव्हताच ना, कोणाला मारायला सांगावं असा विचार सगळ्या देवांच्या अंतःकरणात असताना देवाने भगवान महाविष्णूंनी जवळ जाऊन प्रार्थना केली शंकरांना, देवा शांत व्हा म्हणे, शांत व्हा. शांत व्हा म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, हो शांत व्हायचंय, आवेश धारण केला होता तो आवेश आता गेला पाहिजे, एवढ्या लवकर जात नाही. त्या आवेशाच्या शांतीकरता काय करू, कारण आवेश निर्माण होण्याच्या दृष्टीने ही सगळी सामग्री कशी जुळवायची याचं जसं मी चिंतन केलं होतं आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्याला कामाला बोलावलं आणि तुम्ही सगळ्यांनी मदत केली, त्या आवेश निर्माण झाला आणि त्याचा नाश झाला त्रिपुराचा. आता हा आवेश शांत होण्याकरता मी काय करायचं या विचारात मी बसलो. एवढ्यात भगवान शंकराने सांगितलं, हा उपाय सुचला, काय करा, याच भीमेच्या प्रवाहात स्नान करा, आवेशाची शांती होईल. आवेश निर्माण झाला, त्याच्यातून ही भीमा निर्माण झाली, पण आवेशाची शांती देणारं तरी कोण आहे, हेच पुन्हा म्हणजे दुष्टाच्या नाशाचं आपल्या ठिकाणी बळ निर्माण करणारी कोण आहे, ही भीमाच आहे. आणि दुष्टाच्या नाशाकरता धारण केलेला आवेश म्हणजे क्रोध, तो पुन्हा शांत करून देण्याचं काम तरी कोण करते, ही भीमाच करते. ही भीमा निघाली, ही पंढरपूरला आली. ही पंढरपूरला येत असताना पहिल्यांदा नीरा नरसिंहपूरला गेले. म्हणून नीरा नरसिंहपूर क्षेत्र, तिथला नरसिंहदेव, त्याच्या भोवताली असणारी सगळीच्या सगळे लहान लहान तीर्थ, त्यांच्या संबंधानं काही वर्णनं या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात. तिथं वेगळी वेगळी तीर्थ आहेत बरं का. तिथं जाबाल तीर्थ आहे, तिथं गणपत्य तीर्थ आहे, संकर्षण तीर्थ, पांचाली तीर्थ, ब्रह्मतीर्थ, कलश तीर्थ, पितृतीर्थ, चक्रतीर्थ, लक्ष्मी तीर्थ, एवढी सगळी तीर्थ त्याही स्थानामध्ये आहेत. त्याच्यानंतर त्या स्थानातून नीरेला सोबत घेऊन ही भीमा पुढे आली. पंढरी पुण्य ठाव नीरा भिवरा तटी आहे की नाही, तिरी
नीरा आणि भीमरा दोघांचा संगम होऊन त्या ठिकाणाहून मग पुढे ही भीमा आली आणि भीमाही पुढे आल्याच्या नंतर मग इथं पुंडलिकाच्या क्षेत्रामध्ये हिचं आगमन झालं आणि पुंडलिकाच्या क्षेत्रात आगमन झाल्याच्या नंतर पुंडलिकानं तिच्या सन्निधानामध्ये राहून तप वगैरे केलं. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी पाहायला सापडतं. हे सगळं वर्णन भगवान शंकर करतात. सगळे स्कंदादिक ऋषी ऐकतात आणि हे सगळे ऐकून झाल्याच्या नंतर नारदाने सुद्धा पुन्हा भगवान शंकराच्या मुखातून हाच सगळा महिमा ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर ते म्हणले आत्ता स्कंदाला सांगितलंय. पण नारदा असा आहे, आवडीचा विषय कोणीही कितीदाही विचारला तरी पुन्हा पुन्हा सांगण्याची इच्छा असते. त्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला हे पाहिजे ना, सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र, सर्वोत्तम देवता. मी तुम्हाला सांगतो म्हणजे पुन्हा बस आत्ताच झाले प्रवचन. एक झालेलं प्रवचन पुन्हा करायचं सोपं असतं. पुन्हा विचार करायची, चिंतन करायची काय गरज आहे त्याच्याकरता. लगेच सांगतो म्हणे तुम्हाला. आणि भगवान शंकराने नारदाला सांगायला सुरुवात केली. देवा असा भगवान शंकर बोलायला लागले, या क्षेत्राच्या संबंधानं ज्ञान असणं ही गोष्ट साधी सोपी नाही. काही लोकांना ठराविक भक्तमंडळीलाच आम्हाला हे क्षेत्र माहिती आहे. शंकराने सांगितलं, जानामि एतत् तथा ब्रह्मा श्रीही शक्रः गरुडः मनुः ब्रह्माणी च तथा शेषः नान्यः जानाति कश्चन. या क्षेत्राच्या संबंधानं मी जे तुम्हाला महात्म्य सांगणार आहे हे या क्षेत्राचं महिमान भगवान शंकर म्हणतात. कोणाकोणाला कळतं? मला. दुसरं सांगितलं ब्रह्मदेवाला. तिसरं सांगितलं श्री म्हणजे लक्ष्मीला. मोजा कोण कोण आहेत ते. इंद्राला, गरुडाला, स्वयंभुव मुनुला, सरस्वतीला, शेषाला. या एवढ्या जणाला सोडून दुसऱ्या कोणालाही पंढरीचा महिमा विशेष रीतीनं माहिती नाही. किती जण झाले? 8 जणांनाच माहिती आहे. ते भागवतामध्ये अजामेळाचं जे चरित्र आलं की नाही, त्या अजामेळाच्या चरित्रामध्ये त्या अजामेळाला जेव्हा विष्णुदूत न्यायला आले, यमदूताचं त्याने निवारण केलं, त्याचं नामस्मरण ऐकलं, नारायण नाम आलमुख आला म्हणून त्या यमदूतांचं निवारण करून विष्णुदूताने त्याला न्यायचं ठरवलं. तेव्हा हे यमदूत आपल्या मालकाकडे गेले आणि मालकाकडे जाऊन ते म्हणायला लागले, मालक असं असं झालं म्हणे, तो एवढा पापी म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो. अरे वयाच्या तारुण्यामध्ये तो त्या वेश्येच्या संगतीला गेलेला, 10 मुलं वेश्येपासून त्याला झालेली, त्या वेश्येच्या संतोषाकरता नाना दुराचार या माणसानं केलेले. 88 वर्षाचा होईपर्यंत अरे मरण त्याचं वेश्येच्या घरी झालेलं. आणि असं असताना आमचं निवारण करून त्याला नेण्याकरता नारायण नाम ऐकल्याबरोबर विष्णुदूत त्या ठिकाणी येतात. हे काय देवा? देवानं सांगितलं तो भगवंताच्या नामाचा महिमान. कोणाला कळतं हे भगवंताचं महिमान? देवाने सांगितलं, द्वादशेते विजानीमो धर्मम भागवतम भट्टाः. हा भागवत धर्म आम्ही फक्त 12 जणच जाणतो म्हणे. कोण कोण आहेत त्याच्यात? स्वयंभू, नारदः, शंभुः, कुमाराः, कपिलः, मनुः. पुढे कोण आहेत? स्वयंभूर, नारद, शंभू, कुमार, कपिलो, मनुः, प्रल्हादः, जनकः, भीष्मः, बलिः, वैयासकी, वयम. भगवान यमधर्माने सांगितलं, द्वादशे ते विजानीमो धर्मम भागवतम भट्टाः. जसा भगवंताच्या नामाचा महिमा 12 जणालाच ठाऊक आहे, त्याप्रमाणे पंढरीच्या महिमानाच्या संबंधाने चिंतन सांगताना इथे शंकराने सांगितलं, आम्ही 8च जण आहोत म्हणे. 8च जणाला हा महिमा पंढरीचा माहिती आहे. तर आम्ही जर सांगितला तर कळू शकतो, दुसऱ्या कोणालाही माहिती नसल्यामुळे कोणी सांगू शकत नाही. शंकरांनी असं म्हणल्याबरोबर नारदाने हात जोडले, म्हणजे सांगा ना महाराज, जेव्हा सांगा ना पंढरीचा महिमा, मला थोडासा समजावून सांगा ना. काय द्वैत आलं की बिघडतं सगळं. एक होतं तोपर्यंत शांती होती. अरे त्याला बाहेर जाऊ द्या एकदा. बाहेर जात नाही. हां जाऊ दे. मग भगवान शंकरांनी परत या भीमेचा महिमा सांगायला सुरुवात केली. ही भीमा ही फार मोठी नदी आहे, फार महत्त्वाची नदी आहे. कोणत्याही
विंध्य सह्य अशा पर्वतापासून उगम पावलेल्या ज्या पवित्र नद्या आहेत, ऐका, त्या नद्याच्या बद्दल असं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं की एखादी नदी तिचा अभिमान ब्रह्मदेवाला असतो, एखादी नदी तिचा अभिमान विष्णूला असतो आणि एखादी नदी तिचा अभिमान भगवान शंकर वाहतात. एका नदीचा एकच देवता अभिमान वाहते. ब्रह्मदेवाने ज्या नदीचा अभिमान धारण केलेला असेल त्या नदीच्या ठिकाणी रजोगुणी फल प्राप्त होतात. भगवान शंकराने ज्या नदीचा अभिमान धारण केला तमोगुणी फल म्हणजे त्या ठिकाणी शांती प्राप्त होते. तमोगुणाचं फल शांती असं दिलंय त्या ठिकाणी, कारण तमोगुणाच्या योगानं काहीच नाही ना. तामसेर नो भयं किंतु, काहीच होत नाही ना त्याच्यानं, पुण्य पाप काही नाही ना, मग शांती. आणि सत्वगुणाचा जो परिणाम आहे तो रक्षणाच्या रूपाचा, तो त्या नद्यामध्ये आपल्याला प्राप्त होतो, अशा पद्धतीचं चिंतन आहे. पण भीमेचं महात्म्य सांगत असताना असं सांगितलं केलं की भीमेचा काही काळ ब्रह्मदेव, काही काळ भगवान महाविष्णू आणि काही काळ भगवान शंकर अभिमान धारण करतात. कुठून कुठपर्यंत? भीमाशंकरात उगम पावले तिथून नीरा नरसिंगपूरला येईपर्यंत ती ब्रह्मदेवाची आहे. नीरा नरसिंगपूर पासून पंढरपूरला येऊन पंढरपूरच्या पुढे कृष्णा नदीशी संगम पावेपर्यंत ही भगवान महाविष्णूची म्हणजे पांडुरंगाची आहे. आणि कृष्णा संगमाला प्राप्त झाल्याच्या पासून समुद्रात जाऊन पोहोचेपर्यंत तिचा अभिमान भगवान शंकर वाहतात. अशी तीनही देवांनी जिचा अभिमान धारण करावा, वहावा, अशी असलेली ही भीमा नदी आहे. या भीमा नदीचा महिमा असा आहे. हीच चंद्रभागा झाली. चंद्रभागा म्हणायचं कारण काय? इथं कारण सांगितलं. क्षेत्रं वै चंद्रभागाख्यम चंद्रो यत्र महामतिः तपः कृत्वा देवतानां समभागम अवापह. चंद्रानं या ठिकाणी तप केलं. कशाकरता केलं? त्याच्याकडून गुरुपत्नी गमनाचा दोष घडला. त्या दोषाची शांती व्हावी अशी चंद्राला जेव्हा इच्छा निर्माण झाली तेव्हा चंद्रानं आपल्या गुरु महाराजालाच विचारलं. अपराध त्यांचाच झालेला, पण त्यांनाच विचारलं, गुरु महाराज या अपराधाची शांती कशी व्हायची? ते म्हणले, जा क्षयरोगी हो. त्याला क्षयरोगाचा शाप दिला आणि क्षयरोगाचा शाप दिल्यामुळे त्याला 15 दिवस क्षयरोग जडतो. ये लोकीचा चंद्र क्षयरोगी, क्षयरोगी चंद्र आहे. चंद्राला सदा सर्व काळ क्षय असतो. कृष्ण पक्ष लागला की तो उत्तरोत्तर घटत जातो ना. हा क्षयाचा शाप त्याला दिला आणि अखंड क्षयाचा शाप त्याला दिल्याच्या नंतर त्याला सांगितलं, काय करू, माझ्याकडून अपराध घडला, मला क्षयगामित्व आलं, माझा क्षय होत राहणार, याच्याशिवाय माझं देवतात्व गेलं, मला सगळ्या देवाच्या बरोबर आहुती मिळणार नाही, आता मला भाग मिळणार नाही, मी काय करू सांगा. गुरु महाराजांनी सांगितलं, एक काम कर, काय, पंढरपूरला जा, त्या चंद्रभागेच्या तीरावर, त्या भीमेच्या तीरावर तप कर. त्या भीमेच्या तीरावर पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन तू जर तप करशील तर त्या तपाच्या प्रभावानं पुन्हा तुला देवतात्व येऊन देवाच्या बरोबरीनं तुला जो भाग मिळायचा तो मिळत राहील. आणि तुला हा क्षयगामित्वाचा जो शाप मी दिलेला आहे त्याला 15 दिवसाची मर्यादा घालतो. म्हणून 15 दिवसात क्षयगामित, पुन्हा 15 दिवसात ताजा तवानाच आहे. काही माणसाचे तसंच असतं. डॉक्टर म्हणतात वजन घटवा, हे खटपटीनं थोडंसं वजन घटवतात आणि ते वजन आता बरे म्हणून डॉक्टरनं सांगितलं की 15 दिवसांनी पुन्हा भेटा त्यांना. पौर्णिमेचा चंद्रच जणू काय. हे चंद्रानं या ठिकाणी येऊन मग तप केलं आणि त्या तपाच्या योगानं त्याचा दोष गेला. म्हणून चंद्राच्या गुरुपत्नी गमनाच्या दोषाचा भाग म्हणजे नाश करणारी, भागो नाश, हा भाग म्हणजे नाश तो करणारी ही नदी असल्यामुळे हिला चंद्रभागा असं नाव प्राप्त झालं. आणि मग अशी ही पंढरी, या पंढरीच्या महिमानाचा विचार थोडासा विस्ताराने इथं सांगितलेला पाहायला सापडतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, पंढरपूरमध्ये आपण ही जी नगर प्रदक्षिणा करतो ना, पंढरी नगराला आपली जी रोज प्रदक्षिणा असते, या प्रदक्षिणेच्या संबंधानं महात्म्यामध्ये असं वर्णन आहे की या क्षेत्राची प्रदक्षिणा कोणी सामान्य करतात असं समजू नका. नावं कोणती कोणाकोणाची आहेत ऐका, थोडी मोजा. वसिष्ठः, च्यवनः, कण्वः, मार्कंडेयो मुनीश्वरः, गाधिपुत्रः म्हणजे विश्वामित्र ऋषी, भरद्वाजः, क्रतुः, शंखः,
तथा अपरे अजून काही ऋषी एते ऋषीवराः शीघ्रम दक्षिणीकृत्य सर्वशः वर्तन्ते नारदैतस्य नास्ति क्षेत्र समम भुवि. या क्षेत्राची रोज रोज प्रदक्षिणा करण्याकरता हे सगळे येतात असं वर्णन आहे. या सगळ्या ऋषी मुनींच्याकडून जर पंढरी क्षेत्राची नित्य परिक्रमा असेल तर ती आपल्यालाही घडावी म्हणून वारकरी पंढरी क्षेत्राची परिक्रमा करत असतात बरं का. मग इथं विद्यमान असलेला हा जो परमात्मा पंढरीनाथ आहे याचं हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राच्या संबंधानं वर्णन केलं पहा. या क्षेत्राला धनुष्य म्हणलंय. पंढरी हे एक क्षेत्र जे आहे धनुष्य आहे. क्षेत्रम धनुः नारद एतत. भगवान शंकर बोलायला लागले नारदा हे क्षेत्र म्हणजे एक मोठं धनुष्य आहे. धन्वी विष्णू सनातनः. आणि या क्षेत्राच्या रूपाचं हे धनुष्य धारण करणारा पांडुरंग आहे. भगवान महाविष्णू तो हा धनुष्य धारण करणारा धनुर्धारी आहे. आता हे धनुष्य धारण जे केलेलं आहे या धनुष्यावर जो बाण जोडायचा तो कोणता? तीर्थम बाणो. या ठिकाणी असलेलं चंद्रभागा नावाचं तीर्थ हा बाण आहे. आणि हा बाण कोणाला मारायचा आहे? लक्षम महापातकाने. महापातक रूपी लक्ष्याला हा बाण मारायचा आहे. जसं उपनिषदात वर्णन येतं की नाही प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मत लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. श्रुतिमाता वर्णन करते की बाबा आपल्याकडे प्रणवाचं धनुष्य घ्या, आत्म्याचा बाण घ्या, ब्रह्मरूपी लक्षामध्ये हा आपला आत्मारूपी बाण घुसवून टाका, एक करून टाका. आणि शर म्हणजे बाण जसा लक्षाशी एकरूप होऊन जातो तसे लक्ष असलेल्या परब्रह्माशी तुम्ही आत्मारूपी बाणानं एकरूप होण्याचा प्रयत्न करा. हा जसा उपनिषदातला विचार आहे तसं पंढरी महात्म्य सांगत असताना पंढरी हे धनुष्य, चंद्रभागा हा बाण, महापातक हे लक्ष आणि त्या महापातक रूपी लक्षापर्यंत हा चंद्रभागेचा बाण नेऊन पोहोचवण्याचं काम करणारा धनुर्धारी परमात्मा पंढरीनाथ आहे. असं हे पंढरी क्षेत्र आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. या पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान असणाऱ्या या पांडुरंगाच्याकडे ऐका 9 महान शक्ती आहेत असं वर्णन इथं आपल्याला पाहायला सापडतं. देवाच्या 9 शक्ती. एक शक्ती विमला, दुसरी शक्ती उत्कर्षिणी, तिसरी शक्ती ज्ञाना, चौथी आहे क्रिया, पाचवी आहे योगा, सहावी आहे प्रव्ही म्हणजे नमनात्मिका अशी शक्ती, सातवी सत्या, आठवी ईशाना आणि शेवटची 9वी शक्ती जी देवाची पाहायला सापडते तिचं नाव आहे अनुग्रहा. परमात्मा अनुग्रह करतात, परमात्मा सगळ्याचं नियमन करतात, परमात्मा सर्वांना सत्यत्व प्रदान करतात, परमात्मा सर्वांना नमन शिकवतात, परमात्मा सर्वांना योग देतात, परमात्मा सर्वांच्याकडून क्रिया करून घेतात, परमात्मा सर्वांना बोध देतात. भगवान पंढरीनाथ सर्वांचा उत्कर्ष घडवतात आणि भगवान पंढरीनाथाच्या कृपेनं सगळ्याला विमलत्व प्राप्त होतं. हे सगळं देण्याकरता देवाने धारण केलेल्या ज्या वेगळ्या वेगळ्या शक्ती आहेत त्या 9 शक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात. असं आहे. आणि अशा पद्धतीचा हा देव पुंडलिकाच्याकडे जेव्हा प्राप्त झाला ना तेव्हा त्या पुंडलिकानं भगवंताचं फार सुंदर स्तवन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. बाकी कुठेही देवता प्रगट झाल्याच्या नंतर त्या भक्तांच्याकडून देवाची जशी स्तवनं होतात की नाही एवढं स्तवन एक आपण पाहू. पुंडलिकाने भगवान परमात्मा पंढरीनाथाचं जे स्तवन केलं त्याच्यात तो बोलायला लागला ब्रह्मा भवश्च देवाश्च वेदाश्च सपुराणकाः यस्य ईहितं न जानन्ति कथं स्तोष्यामि तं परम. ज्या भगवंताच्या मनामध्ये काय आहे ते ब्रह्मदेव, भगवान शंकर, बाकीच्या देवता, वेद, पुराण याच्यापैकी कोणालाच कळत नाही. त्या देवाची मी स्तुती काय करणार आहे? मला काय त्याची स्तुती करता येणार आहे? ब्रह्मादयो लोकपालाः देवाशक्रादयस्तथा आज्ञां वहन्ति यस्य अहम कथम स्तोष्यामि तं परम. ज्या देवाची आज्ञा पाळण्यामध्ये ब्रह्मदेवादिक लोकपाल प्रवृत्त असतात, देवाचा राजा इंद्र वगैरे ज्या देवाची आज्ञा मानूनच सगळं जगताचं देवांचं शासन करतात त्या परमेश्वराचं स्तवन मला काय करता येणार आहे असं ब्रह्मदेव बोलले. आणि मग ब्रह्मदेवाने भगवंताचं जे स्तवन केलेलं आहे ऐका. हे लोक जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आता विचार म्हणतात की नाही असं वर्णन केलं आहे म्हणून हा देव हा आहे वगैरे वगैरे ते सगळं वर्णन आपण पहा एक बुद्धाच्याच रूपानं भगवंताचं वर्णन केलेलं आहे असं समजायचं कारण नाही. परमात्म्याचं दशावताराच्या रूपात वर्णन पुंडलिकानं केलेलं आहे बरं का. पांडुरंगाचं वर्णन 10 अवताराच्या रूपानं माझा पांडुरंग आहे अशीच वर्णनं आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतात बरं का. त्यांनी काय सांगितलं यो ररक्ष मनोर देहम
चाक्षुषांतर संपलवे चाक्षुष चाक्षुष कल्पामध्ये चाक्षुष मन्वंतरामध्ये त्यानं मनुच्या देहाचं रक्षण केलं. नेतारम सर्व देवानाम तम वंदे मीन रूपिणम. त्या मत्स्य रूपात असलेल्या भगवंताला माझा नमस्कार असो. परमात्मा मत्स्य रूपाला प्राप्त झाला अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलं. त्याच्यानंतर परमात्मा कूर्मही झाला. त्याच्यानंतर परमात्मा वराहही झाला. भक्तासाठी देव अवतार धरी. भक्तासाठी देव अवतार धरी. कृपाळू श्री हरी साच खरा साच खरा. तो हा महाराज चंद्रभागे तिरी. उभा विटेवरी पांडुरंग पांडुरंग. ब्रह्म याचे वेद चोरी शंखासुर. मत्स्य अवतार तया लागे तया लागे. तो हा महाराज चंद्रभागे तिरी. उभा विटेवरी पांडुरंग पांडुरंग. समुद्र मंथनी मंदर बुडाला. कूर्मरूप झाला तये वेळी तये वेळी. तो हा महाराज चंद्रभागे तिरी. उभा विटेवरी पांडुरंग पांडुरंग. हिरण्याक्ष धरा नेतर सातळा. वराह रूपे त्याला वधी येले वधी येले. तो हा महाराज चंद्रभागे तिरी. उभा विटेवरी पांडुरंग पांडुरंग. प्रल्हादासी पिता गांधी नाना परी. स्तंभे नर हरी प्रगटला प्रगटला. तो हा महाराज चंद्रभागे तिरी. उभा विटेवरी पांडुरंग पांडुरंग. देव
काजी झाला वामन भूतळी बळीसे पाताळी घातीला तो हा महाराज चंद्रभागे तिरी तुभा विटेवरे पांडुरंग भूमी भार झाला क्षत्रियांचे कुळ केलेसे निर्मूळ परशुरामे तो हा महाराज चंद्रभागे तिरी उभा विटेवरी पांडुरंग सीतेची या काजा रावण मर्दिला सूर्यवंशी झाला रामचंद्र तो हा महाराज चंद्रभागे तिरी उभा विटेवरी पांडुरंग गोकुळी जन्मला श्रीकृष्ण आठवा होनी पांडवा साह्यकारी तो हा महाराज चंद्रभागे तिरी उभा विटेवरी पांडुरंग व्रत भंगासाठी बौद्ध अवतार झाला दिगंबर अवनिये तो हा महाराज चंद्रभागे तिरी उभा विटेवरी पांडुरंग कलंकी अवतार होणार श्रीहरी तेव्हा पृथ्वीवरी तृण न उरे तो हा महाराज चंद्रभागे तिरी उभा विटेवरी पांडुरंग नामा म्हणे तुझे अनंत अवतार तेथे मी पामर
काय वर्णो काय वर्णो काय वर्णो तो हा महाराज चंद्रभागेतील उभा विठेवरी पांडुरंग पांडुरंग एवढा सगळा अभंग म्हणून दाखवायचं कारण नव्हतं, पण या सगळ्या अभंगामध्ये नामदेवरायांनी अगदी पुंडलिकरायांनी ज्या पद्धतीनं परमात्मा पंढरीनाथाचं स्तवन केलेलं आहे त्याच पद्धतीचं स्तवन बरोबर नामदेव महाराज या अभंगामध्ये घेऊन येतात. पुंडलिकाने 10 अवताराच्या रूपात परमेश्वराचं वर्णन केलं, नामदेवरायांनी 10 अवताराच्या रूपात परमेश्वराचं वर्णन केलं. मग त्या देवाला मत्स्य म्हणलं, त्या देवाला कूर्म म्हणलं, त्याच देवाला वराह म्हणलं, त्याच पांडुरंगाचं वर्णन करताना त्याला नरसिंह म्हणलं. ही सगळी वर्णनं करता करता त्याला बुद्ध जर म्हणलेला असेल तर तो बुद्धही आहे, तो वराहही आहे, तो कल्कीही आहे, तो वामनही आहे, तो परशुरामही आहे, तो रामही आहे. मग हे बाकीचं सगळं सोडायचं आणि तो एकच आहे असं धरून बसायचं असं चालत नाही. सगळ्या अवताराच्या रूपामध्ये परमेश्वराचं दर्शन, कारण सगळ्या अवताराच्या रूपात आपला पांडुरंग का दिसतो त्याचं कारण जर आपण पाहायला लागलो तर नामदेव यांनी सांगितलं अवताराची राशी तो हा उभा विटेवरी. विटेवर उभा असलेला हा परमात्मा पंढरीनाथ कोणी सामान्य नसून तो अवताराची राशी आहे. अशा पद्धतीचं वर्णन त्याच्याबद्दल केलं गेलं. हा पुंडलिकरायाला हा परमात्मा भेटल्याच्या नंतर पुंडलिकरायाने देवाचं दर्शन घेतलं, देवाचं वर्णन केलं, देवाचं स्तवन झालं. स्तवनाच्या नंतर सगळे देव आले. त्या सगळ्या देवांनी पुन्हा पुन्हा पुंडलिकाचा गौरव केला आणि पुंडलिकाचा गौरव करून देवाचं दर्शन घेतलं. ब्रह्मदेव म्हणायला लागले, देवा परवाच याच्याकडे आलो होतो, तुम्ही याच्याकडे येणार असल्याचं याला मी परवाच सांगून गेलो. बरं झालं देवा, माझं बोलणं तुम्ही खरं केलं. सत्यम विधातम निजभृत्य भाषितम. आपल्या भक्ताचं बोलणं खरं करण्याकरता देवा तुम्ही येता, हे इथंही खरं झालं. तुम्ही आलात, फार चांगलं झालं देवा असं भगवंताला ब्रह्मदेव बोलले. शंकरांनी सांगितलं, देवा मला फार आनंद झाला. बरं, माझ्या अंगापासून निर्माण झालेली नदी ज्या क्षेत्राला पवित्र करण्याकरता येते, ज्या क्षेत्राचा आश्रय करण्याकरता येते, त्या क्षेत्रातल्या भक्ताच्या कामना पूर्ण करण्याकरता देवा तुम्ही प्रगट झालात, मला सुद्धा याच्यामध्ये आनंद आहे. बरं, असं सगळे देव भगवंताशी बोलत होते, पुंडलिकाचा महिमा वर्णन करत होते. सगळे देव बोलत असताना भगवंतांनी सांगितलं, म्हणे काहीतरी आता याला माझ्या भक्ताला मी दर्शन देण्याकरता आलेलो आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा. सर्वांनी एकमुखानं सांगितलं, देवाला का याला जे पाहिजे असेल ते द्या. फार मोठा अधिकार आहे, पुंडलिकानं फार मोठी सेवा तुमची केलेली आहे, त्यामुळे याला जे पाहिजे असेल ते तुम्ही द्या असं म्हटल्याच्या नंतर पुंडलिकाला देवाने विचारलं, पुंडलिका काय पाहिजे. पुंडलिक म्हणायला लागला, काहीतरी तुमची सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला काही मागावं असेल. आम्ही नाही, आम्हाला ते काही मागायचं नाहीच आहे म्हणे, आम्ही फक्त तुमची सेवा करणं एवढंच आम्हाला ठाऊक आहे. इति कर्तव्यता हेचे दासा लागी सेवावा हा जगी पांडुरंग संपलं. आमची इति कर्तव्यता त्याच्यातच आहे. तुमच्या सेवेच्या शिवाय देवा दुसरं आम्हाला काही लागतच नाही. काय माग म्हणता म्हणे मला तुम्ही. नाही, देवाने सांगितलं, नाही रे, हे सगळे म्हणायला लागलेत ना त्याला पाहिजे ते द्या म्हणून मलाही असं वाटलं तुला काही पाहिजे असेल तर द्यावं असं वाटतंय. काय पाहिजे सांग. पुंडलिकाला पुन्हा पुन्हा देव जेव्हा घे काहीतरी माग म्हणायला लागले तेव्हा पुंडलिक म्हणायला लागला, काय देवा काय करावं म्हणे. ज्याला कल्पवृक्ष प्राप्त झाला आणि तो कल्पवृक्ष म्हणायला लागला, वाटेल ते मी तुला द्यायला तयार आहे, तर माझ्यासारख्याला मागता येत नाही ना देवा. माझ्यासारखा एक भक्त कल्पवृक्षाच्या आश्रयाला गेला आणि त्याला म्हणायला लागला, एक कवळ्याचं फळ दे मला, कोहाळा दे एक. कल्पवृक्षाला कोहाळा मागण्यात शहाणपण आहे का देवा. तसं तुम्हाला मी काहीही जरी मागितलं तरी ते कल्पवृक्षाच्या जवळ कोहळा मागण्यासारखं होणार आहे देवा. नको, मी काही तुम्हाला मागायला नाही, मागण्याची माझी इच्छा नाही. पण परमात्म्याने सांगितलं, सगळे म्हणतात ना बाबा हे देव, सगळ्या ऋषींची, सगळ्या सिद्धांची, सगळ्यांची इच्छा अशी आहे की पुंडलिका तू काही मागावं ते तुला मी द्यावं. भगवंताला मग प्रल्हादाने सांगितलं, या चेहंत्वाम वरन्नाथ न दृष्टम न श्रुतम पुरा. मागं कधी पाहिला नाही, मागं कधी ऐकला नाही, अशा पद्धतीचा अत्यंत दुर्लभ वर मी देवा तुम्हाला मागणार. ते म्हणाले, आता म्हण, बरं वाटलं मला, तो मागायला तयार झाला असं म्हटल्यावर मला बरं वाटलं. काय मागणार. अनेन चारु रूपेण चारु हासाव लोकनहा
लोकानाम अभीप्सितान कामान दास्यन वस्तव्यम अत्रही. देवा, हे जे सुंदर रूप तुम्ही आणलेलं आहे, सुंदर हास्य तुम्ही जे घेऊन आलेले आहात, याच सुंदर हास्याने आणि याच सुंदर रूपाने इथं दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या सगळ्या कामना पूर्ण करत याच स्थानात तुम्ही राहावं, याच्याशिवाय दुसरं काही मला नको, याच्याशिवाय दुसरं काही नको. ठीक आहे म्हणे. देवाने सांगितलं, पुंडलिका, हा वर देता येत नाही, कारण एका ठिकाणी राहणं मला माहिती नाही, सगळ्या भक्ताच्याकडे मला फिरत राहावं लागतं, पण तू मागतोस, तुला तू मागशील ते देतो म्हणालोय, त्याच्यामुळं तुला मी हावर देऊन टाकतो. वसामी सर्वदा ब्रह्मण क्षेत्रे त्वनाम संज्ञके. तुझ्या नावाची तुझ्या नावानं संज्ञित झालेलं अशा पद्धतीचं हे पंढरी क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मी सदा सर्व काळ राहणार आहे, असं ते बोलले. भगवान पंढरीनाथ बोलले, इथं राहायला तयार झाले. देव राहायला तयार झाल्याच्या नंतर शंकर म्हणायला लागले, देवा तुम्ही राहता, आम्हीही राहणार. बाकीचे देव म्हणायला लागले, आम्हीही राहणार. हे सगळे राहायला तयार झाल्याच्या नंतर या ठिकाणी मग गरुड आले, ब्रह्मदेव आले, शंकर आले, सर्व देव आले, सर्व क्षेत्र आली, सर्व तीर्थ आली. या सर्वांनी या ठिकाणी राहायचं ठरवलं आणि सगळे परमात्मा पंढरीनाथाची सेवा करत या ठिकाणी राहायला लागल्यामुळं हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचं ठरलं. या क्षेत्रामध्ये देवाची सेवा करताना देवाच्या मंदिराच्या सावलीत बसणं हेही महत्त्वाचं आहे, देवाचं दर्शन घेणं हेही महत्त्वाचं आहे, देवाच्या समोर कीर्तन संकीर्तन करणं हेही महत्त्वाचं आहे, देवाच्या समोर रंगशिळेवर नृत्य करणं, देवाच्या धूपारतीचं धूम्र अशा पद्धतीचं धूपानं असं धुरकट झालेलं असं भगवंताचं मुखावलोकन तेही महत्त्वाचं आहे, दिव्याच्या प्रकाशामध्ये चमकत असलेलं भगवंताचं दर्शन घेणं हेही महत्त्वाचं आहे, मंदिरामध्ये झाडलोट करणं ही सेवासुद्धा फार महत्त्वाची आहे. देवाच्या मंदिरामध्ये, परमात्मा पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये झाडलोट करण्याची सेवा अतिशय महत्त्वाची मानलेली गेली. बरं का, आपल्याकडं एक महाराजांचं प्रमाण आहे, पाखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. त्याच्याकरता कल्पनेनं कथा सांगायची गरज नाही, पांडुरंग महात्म्यात कथा आहे. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एका दिवशी कोणीतरी एका भक्ताने नारळ फोडला. तो नारळ फोडून तिथं ते तुकडे टाकलेले होते. ते तुकडे तिथं पडल्याच्या नंतर त्या नारळाचा भाग ग्रहण करण्याकरता एक घार तिथं आली आणि त्या घारीनं तो प्रसाद खाल्ला. आता तो प्रसाद खाण्याकरता आलेली घार तिनं तो खोबऱ्याचा तुकडा उचलणं, उडून जाणं, याच्यात येण्यात जाण्यामध्ये पाखाचा फडतकार झाला, पंखाचा फडतकार झाला. आणि त्या पंखाच्या फडतकारानं काय झालं, मंदिराची बाजू थोडीशी झाडल्या गेली ना, देवाच्या मंदिरात झाडलोट झाली त्या घारीच्याकडून. त्या झाडलोटीचा परिणाम काय झाला, तो जो पक्षी होता ते गरुड, ते इथं फक्त खगहा म्हणलं, तो काय महाराजांनी मात्र त्याच्याबद्दल घार म्हणलेलं. ती घार ते झाडलोट तिच्या पंखानं झाल्याच्या योगानं त्याला स्वर्ग प्राप्त झाला. स्वर्गात दीर्घकाल राहिला. तिथून पुन्हा पंढरपूरला जन्माला आला. तिथं ब्राह्मण झाला, वेदवेदांत पारंगत झाला. आणि वेदांत पारंगत झालेला ब्राह्मण होऊन सुद्धा सतत वेदाध्ययन अभ्यास वगैरे चिंतन करण्याच्या पेक्षा त्याला देवाच्या मंदिरात झाडलोटीची सेवाच महत्त्वाची वाटायला लागली आणि तीच तो करायला लागला. त्या सेवेच्या प्रभावानं जेव्हा गेला, पुन्हा त्याचा देह संपला, तेव्हा तो चंद्रलोकात गेला, तिथं दीर्घकाल राहिला. त्याच्यानंतर पुन्हा इथं जन्माला आला. तो सुकीर्ती नावाचा राजा झाला. आणि सुकीर्ती नावाचा राजा होऊन सुद्धा एका मोठ्या भूभागाचं राज्य त्याला प्राप्त होऊन तेवढं शासन प्राप्त झालेलं असताना सुद्धा त्याला हे लक्षात होतं, घार होतो तेव्हा पंखानं झाडलोट झाली, त्याच्या योगाने मला स्वर्ग मिळाला. पुन्हा ब्राह्मणाच्या जन्माला गेलो, पुन्हा तिथं झाडलोट केली, त्याच्या योगाने चंद्रलोक मिळाला. त्याच्यानंतर मग पुन्हा इथं मृत्यूलोकात प्राप्त झालो. हा राजा जो झालो मी आत्ता, हे राज्य पण आज माझ्याकडे जे आलेलं आहे, सम्राट पण एवढ्या मोठ्या भूभागाचा राज्य माझ्याकडे एकच छत्र राज्य जे आलेलं आहे, हा सगळा प्रभाव घारीच्या रूपात मंदिरात केलेल्या झाडलोटीपासून सिद्ध जर झालेला असेल तर देवाचं मंदिर झाडण्याच्या शिवाय दुसरी सेवा करायचीच नाही असं ठरवून तो एवढा मोठा सुकीर्ती नावाचा राजा होऊनही पंढरीमध्ये येऊन राहिला आणि एका सामान्य माणसाप्रमाणे देवाच्या मंदिरात झाडलोट करायला लागला. ही झाडलोट करण्याच्या योगानं अंतकाळी त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होऊन तो मोक्षाला प्राप्त झाला. अशी त्याची एक कथा आपल्याला पाहायला सापडते. त्याच्यानंतर देवाचं तीर्थ, देवाचा प्रसादाचं कसं आहे, परमात्म्याच्या प्रसादाच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा विचार न करता हातात आला की खाऊन टाकावा असं वर्णन आहे. प्राप्तमात्रेण भोक्तव्यम नात्र कार्य विचारणा.
हातात आला की खाऊन मोकळं व्हावं. काय आहे, कशा करता दिले, काही विचार करीत बसायचं काही कारण नसतं, त्याच्याबद्दल चिकित्सा करण्याचं कारण नसतं. असं देवाचा प्रसाद घेणं याचे महत्त्व सांगितलं आहे. पुन्हा क्षेत्राच्या पूजेचं महत्त्व सांगितलं. देवाजवळ वेदशास्त्राचा पाठ करणं, देवाला पुराण वाचून दाखवणं, देवाच्या दरबारामध्ये काही ना काहीतरी अशा पद्धतीचे सत्कर्म सर्व काळ करत राहणं, असं करण्याने मनुष्याला प्राप्त होणाऱ्या अनंत फलाचा विचार सांगितला. असं हे परमात्मा पंढरीनाथाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं महात्म्य आहे. पुराणांनीही ते आपल्याला सांगितलेलं आहे. आपण 2-3 दिवसात जे पाहिलं तेवढंच आहे समजू नका, अजूनही बरंचसं महात्म्य उरलेलं आहे. प्रसंगाने कधीतरी परत पाहण्याचा प्रयत्न करू आपण, नाही असं नाही, पण देवाचं महात्म्य असं विशेष पद्धतीचं आहे. आपण ज्याचे दास आहोत तो कोणी सामान्य नसून एवढा मोठा देव आहे, एवढी मोठी फलश्रुती त्याच्या एक क्षेत्रात, तीर्थात आणि त्याच्या मूर्ती रूपामध्ये साठवलेली आहे. एवढं आपल्याला या निमित्तानं लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी 4-5 दिवसपर्यंत चाललेला हा नामोत्सव, या नामोत्सवामध्ये नामदेवरायाचं स्मरण, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं स्मरण, भाऊसाहेब महाराजांचं स्मरण, या सगळ्या स्मरणाच्या निमित्तानं आमच्या प्रवीण महाराजांनी सगळ्या सहकार्यांच्या सहयोगानं या कार्यक्रमाची आखणी केली आणि आपल्याला सगळ्याला हे पंढरीचं महात्म्य, विठ्ठलाचं महात्म्य, त्याच्यानंतर अन्यान्य साधुपुरुषांच्या मुखातून आपल्याला संकीर्तनादिकाचा लाभ झाला. असाच सेवेचा लाभ पंढरी क्षेत्रामध्ये आपल्याला सर्वांना परत होत राहावा ही देवाच्या चरणाला प्रार्थना करू. पंढरीनाथाचं जे महात्म्य आहे त्या महात्म्याच्या प्रभावानं प्रभावित होऊन पुन्हा पंढरीला येणं, पंढरीत राहणं, पंढरीनाथाची वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेवा करणं, अशी प्रवृत्ती आपल्या अंतःकरणात पुन्हा निर्माण व्हावी ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. एकदा नामस्मरण करू आणि मग ग्रंथाचं पूजन होऊन सेवा थांबेल, आरती होईल. श्री विठ्ठल.